बुलढाना जिले के पातोड़ा गांव में आयोजित राज्यव्यापी किसान हक परिषद में बच्चू कडू का गुस्सा 7वें आसमान पर दिखाई दिया। इस परिषद में बच्चू कडू के साथ महादेव जानकर और दीपक केदार भी मौजूद थे। कार्यक्रम के दौरान बच्चू कडू ने किसानों की आत्महत्या के मुद्दे पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अगर किसी किसान से पूछा जाए कि उसे क्या आता है तो वो कहता है कुछ नहीं, फिर वो आत्महत्या क्यों करता है। आत्महत्या करने से अच्छा है कि किसी विधायक को ही काट डालो। उनके इस बयान ने वहां मौजूद लोगों को चौंका दिया और माहौल में सन्नाटा फैल गया। मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही। तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये। बाबासाहेबांचे लावले तर वेगळे, शिवाजी महाराजांचे लावले वेगळे, महात्मा फुलेंचे लागले। पोस्टर लावून गर्दी जमा होत रे। काय होणार आहे? एवढे मोठे माणसं जातीच्या एवढ्याशा पिंजऱ्यात अडकून ठेवले तुम्ही, आणि हे त्याचं कारण सुरू झालं आमच्या मराचं कारण तुम्ही आहे, सरकार नाही आहे। सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना। अहो आमची संख्या 7 कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची, शेतमजुराची, गावखेड्यात राहणाऱ्याची। 4 ते 5 कोटीवर आम्ही अर्धे काय 1 कोटी जरी जमा झाले ना भाऊ, संडास आले जागाने सापडणं ते पॅन भरून चाल। पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही बोंबला, हे जातीत अटकल्याशिवाय नाही। आता जातीची स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमते। तुम्ही मरास आहात, या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला। तुम्ही राहणार जाती धर्मात काय, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय खतम होऊन जातात। 6,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राव। 11,000 रुपये क्विंटलची शिफारस झाली, 11,000 रुपये। राज्य सरकारनं शिफारस केली, मी नाही केली शिफारस, राज्य सरकारनं शिफारस केली। 11,000 रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे 15% नफा भेटला। किती टक्के? 7 लाख करोड। तेलंगणाचं बजेट आहे 3.5 लाख कोटीचं, आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले 45,000 कोटी। तिथल्या धान उत्पादक, तिथला सोयाबीन उत्पादक, तिथला कापूस उत्पादक आले एकरा मागे 5,000 देतो। गारपीट येऊ नाही येऊ काही नो, समांतर भावांतर योजना 5,000 रुपये देतो। आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय? म्हणजे दिवाळी चांगली करू, दिवाळी अंधारात नाही गेली पाहिजे। अबे साल्या, आमचं आयुष्य अंधारात चाललं, तू काय दिवाळी चांगली करणार आहे? आणि 5,000 दिवाळी चांगली होणार आहे का रे? तुम्ही साले 2-2 लाखाचे फटाके फोडणार, आम्हाला 5,000 समाधान करणार, एवढे येडे आहे का आम्ही? लाता मारा तुमच्या एका गावचं नुकसान, एका एकरा माग कापसाले 5,000 तुम्हाला कमी भेटलं। 5,000 एका क्विंटलला माग भेटले कमी, एका क्विंटलला माग। आणि 1,500 बहिणीला दिले, म्हणजे तुमच्यातून लुटले। अर्धे बहिणीला पाठवले, अर्धे सालेनं खिशात ठेवले। आता 5,000 रुपये पर क्विंटल नुकसान झालं। एकरी जर 8 क्विंटल पकडला तर 40,000चं नुकसान एका एकरवाल्या शेतकऱ्याचं आहे। पुऱ्या गावात जर 2,000 एकर जमीन असेल तर 4-2 80 कोटीचं नुकसान आहे। आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या 50 लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे, स्वागत करा। हे सगळं गणित असंच आहे। म्हणजे तुमच्या गावाले 80 कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं, आणि 50 लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असाल तर डमरू वाजू नका, लात मारा साल्याले, मग विचार करा। हे बोलायला तर गावाचे आहे ना, हे पार्टीचे गुलाम बसले असतात, झेंडा घेऊन बसले। याले पाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहायला पाहिजे।